आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। मिरजेत कॅफे चालकाला लुटल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी सौरभ पोद्दारसह टोळीतील संशयित आरोपींची धिंड काढली। मिरज शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असणाऱ्या ब्रदर्स अड्डा नावाने कॅफे आहे। गुरुवारी रात्री 10च्या सुमारास सराईत गुन्हेगार सौरभ पोद्दार, ओमकार साळुंखे, अक्षय फोंडे आणि एक अल्पवयीन मुलगा यांनी येऊन काउंटरवर कोयता फेकत दहशत निर्माण करून गल्ल्यातील पैसे काढा नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत 2900 रुपये हिसकावून घेतले। माझी तडीपारी संपली आहे। सौर्याबाई आणि त्यांची गँग परत आली आहे। या चौकातील मीच दादा आहे। पोलिसात तक्रार दिल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी सौरभ पोद्दार यांनी दिली असल्याची फिर्याद मिरज शहर पोलिसात दाखल करण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात अशाच प्रकारे कोयत्याचा धाक दाखवून कापड दुकान फोडण्यात आले होते। तर रात्री पुन्हा एकदा सौरभ पोद्दार टोळीनं या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवत कॅफे चालकाला लुटले आहे। याबाबत मिरज शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी ओमकार साळुंखे, अक्षय फोंडे आणि सौरभ पोद्दार यांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातील कोयते हस्तगत करण्यात आले आहेत। या तिन्ही आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज चौकात घटनास्थळी घेऊन जाऊन त्यांची धिंड काढत गुन्ह्याच्या घटनाक्रमाची माहिती घेतली। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं केली आहे। सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज शहर पोलीस ठाणे येथे 26 मागच्या 26 तारखेला एक घटना घडली होती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एका कॅफेमध्ये येऊन काही तरुणांनी म्हणजे या गुन्ह्यातील आरोपींनी त्या कॅफेमध्ये जाऊन कॅफे मालकाला आणि तिथे उपस्थित लोकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती। त्यांचे दिवसभराच्या कमाईतले पैसे काढून घेतले होते। सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्यात मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगुले साहेब, त्यासोबतच डीबी पथकाचे प्रभारी भैरवनाथ पाटील साहेब, संपूर्ण डीबी पथक यांनी अतिशय चांगला तपास करून सदर 4 आरोपी, त्यातील एक बालअपचारी आणि 3 आरोपी, ज्यात ओंकार साळुंखे, आकाश फोंडे आणि सौरभ पोद्दार हे 3 आरोपी आणि एक बालअपचारी यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 4 धारदार हत्यार, त्यासोबतच एक दुचाकी आणि गुन्ह्यात गेलेल्या रकमेपैकी काही रक्कम ही रिकव्हर केलेली आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर मॅडम यांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून गुन्ह्याचा तपास करण्यात आला। सदर घटनेच्या अनुषंगाने मिरज शहरातील सर्व नागरिकांना मिरज शहर पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची कुठली घटना, कुठलेही नशा करत बसलेले काही तरुण आपल्या हद्दीत असतील, कुठला डार्क स्पॉट आपल्या आसपास असेल तर आपल्या निदर्शनास येताच तत्काळ आपण मिरज शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि त्यासोबतच 112 नंबर आपण डायल करून आम्हाला कळवू शकता। या टोळीत आपण विचारल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सदर जे आरोपित आहेत त्यांच्यावर पूर्वीचा रेकॉर्ड आहे। यापैकी एक आरोपी हा हद्दपारसुद्धा होता यापूर्वी, तर त्यात कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। जे कुठले संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने जे काही सेक्शन आम्ही आता अप्लाय करू शकतो ते सुद्धा आम्ही तपासांती निष्कर्षापर्यंत पोहोचून नक्कीच करू।